कोणत्याही विकारावर खात्रीशीर उपाय। 25 वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचलित व्हिजन केअर सेंटर पलूस। डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार येथे केले जातात। 10 वर्षांची अविरत सेवा। पलूसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर, डोळ्यांचा दवाखाना, निकम टॉवर, पलूस तासगाव रोड, पलूस। संपर्क 7387760041 आणि 9272632793। पलूसच्या विकासासाठी जोशना काकींना साथ द्या, अपर्णा संग्रामसिंह देशमुख यांचे भावनिक आवाहन। गोपू शुगरच्या विद्यमान चेअरमन अपर्णा संग्रामसिंह देशमुख यांनी पलूस नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारात उतरून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट, स्वाभिमानी शेतकरी संघटना, महायुतीच्या उमेदवार जोशना विठ्ठलराव येसुगडे यांच्यासाठी जोरदार बॅटिंग केली। त्यावेळी त्यांनी मतदारांना स्वर्गीय बापूंनी शहरासाठी केलेल्या कार्याची आठवण करून देत येसुगडे कुटुंबाला पाठिंबा देण्याचे भावनिक आवाहन केलं। त्यांच्यासोबत बिग बॉस फेम अभिनेत्री सोनाली पाटीलही प्रचारात सहभागी झाल्या होत्या। अपर्णा देशमुख यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करत विधानसभेच्या निवडणुकीत निलेश भैयांनी संग्राम भाऊंना दिलेला मोलाचा हातभार आणि पलूसकरांनी दाखवलेलं प्रेम व सहकार्य याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। यामुळेच येसुगडे परिवाराविषयी माझ्या मनात प्रचंड आत्मीयता आहे, असे त्यांनी स्पष्ट केलं। पलूस शहराच्या विकासाची हीच योग्य संधी असल्याचे सांगून त्या पुढे म्हणाल्या, पलूस शहरामध्ये अनेक समस्या आहेत, त्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर खूप मोठा आहे। शहरात बदल घडवायचा असेल, विकास साधायचा असेल तर आपला हक्काचा माणूस पाहिजे आणि त्या हक्काच्या माणसापर्यंत सहज पोहोचता आलं पाहिजे। शहराच्या विकासासाठी स्वर्गीय बापूंनी जे कार्य केलं त्याची परतफेड करण्याची हीच योग्य वेळ आहे। जोशना काकी येसुगडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना विजयी करणे हेच स्वर्गीय बापूंना दिलेले योग्य आदरांजली ठरेल, असे आवाहन अपर्णा संग्रामसिंह देशमुख यांनी पलूस येथे केले। महायुतीच्या नगरपरिषद पदाच्या उमेदवार जोशना विठ्ठलराव येसुगडे आणि नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित या सभेत अपर्णा देशमुख यांच्या आगमनाने निवडणुकीच्या प्रचारात एक नवी ऊर्जा संचारली। त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादावरून मतदारांचा कौल कोणाकडे असेल याची चर्चा आता पलूस शहरात जोर धरू लागली आहे। आज आपण कशासाठी नव्याने सांगायची काही गरज नाही। जसं निलेश यांनी भाऊंना खूप मदत केली होती विधानसभेच्या इलेक्शनच्या, तसंच आम्हाला पण एक वेगळी आत्मीयता या परिवाराबद्दल आहेच। आणि पलूसच्या लोकांनी पण आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं होतं विधानसभेच्या। तर आता पलूसचा विकास घडवायची एक वेगळी वेळ आलेली आहे। कारण आम्ही त्यावेळेस पण प्रचार करताना बरोबर बघितलं होतं की तुमचे खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत, अगदी पिण्याच्या पाण्यापासून। त्यावेळेस पण मी म्हटलं होतं की आम्हाला असं वाटायचं की आम्ही घाटावर राहतो, म्हणजे तिकडं दुष्काळी भाग आहे, म्हणजे आम्हाला पाण्याची कमतरता असेल आणि पलूसवाले नदीच्या कडेला राहतात, म्हणजे त्यांना पाणी पिण्यासाठी तर काही प्रॉब्लेमच नाही यायला पाहिजे। पण तुम्हाला जेव्हा म्हणजे महिन्यातून एकदा, 15 दिवसातून एकदा पिण्याचं पाणी मिळते, तर त्याच्यासाठी जो बदल घडवायचा तर तिथं पाणी मिळावं किंवा आपला विकास घडावा, याच्यासाठी हक्काचा माणूस तुम्हाला पाहिजे आणि हक्काच्या माणसापर्यंत सहजपणे पोहोचता आलं पाहिजे। जसं पलूससाठी पहिल्यापासून बापूंनी खूप सारं काम केलेलं आहे, तर आता बापूंनी केलेल्या आपल्याला केलेल्या सहकार्याची एक परतफेड करायची वेळ पलूसकरांना मिळालेली आहे। त्याच्यामुळे बापूंच्या याला परतफेड करताना निलेश भाईला आणि काकींना सहकार्य करावं आणि आशीर्वाद द्यावा, एवढी एक सगळ्यांना मी विनंती करते।